रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धामय विभाग योग संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे शास्त्रास अनुसरून वागतात ते मोक्षास पोहोचतात, परंतु शास्त्राचे नियम झुगारून उन्मत्तपणे वागणारे त्यांचे जीवन व्यर्थ। परंतु ज्या जीवास शास्त्राबद्दल आदर आहे, परंतु शास्त्र जाणण्याची कुठलीही बुद्धी नाही किंवा आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरूंचीही भेट झालेली नाही, अशा व्यक्तींनी शास्त्राचे ज्ञान आत्मसात केलेल्या व्यक्तीचे अनुकरण करून सत्सत विवेक बुद्धीने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तोही निश्चितच मोक्षास प्राप्त होईल। ज्याप्रमाणे दररोज रस्त्याने जाणारी व्यक्ती नजर चुकीने रस्ता चुकते, परंतु थोड्याच वेळाने त्याला पुन्हा रस्ता सापडतो, त्याचप्रमाणे दैवी गुणाचा अंगीकार करून सत्सत विवेक बुद्धीने वागून शास्त्राचे नियमाप्रमाणे आचरण ठेवून ज्याने भगवंताचे नाम घेतले आहे तो निश्चितच मोक्षास पोहोचतो। अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण केल्यास निश्चितच ज्ञान प्राप्त होते आणि ह्या ज्ञानाच्या योगी ती व्यक्ती मोक्षास पात्र होते। मात्र एखादा म्हणेल, भगवंताचे नामस्मरण घेण्याची काय गरज आहे? भगवंताचे नामस्मरण घेण्यापेक्षा मी हजारो अश्वमेध यज्ञ करेल, कठोर अशी तपश्चर्या करेल, अनेक प्रकारची दानधर्म करेल, तीर्थयात्रा करेल, परंतु भगवंताच्या नामाशिवाय हे सर्व व्यर्थ आहे। थोडक्यात काय तर भगवंताचे नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे। अशा युद्धप्रसंगी भगवंतांनी अर्जुनास हे गुह्य असे ज्ञान दिले आणि त्या ज्ञानामुळे अर्जुन आत्मनंदात तल्लीन झाला आणि हे पाहून संजय सुद्धा आनंदाने सुखावला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, आजपर्यंत आपणही या अज्ञानरूपी अंधारात संसारात भरकटत चाललो होतो, परंतु आज आत्मज्ञानरूपी मंदिरात येऊन पोहोचलो आहे आणि हे सर्व उपकार आपले अर्जुनाचे आहेत। परंतु या स्तुतीने धृतराष्ट्र नाराज होईल म्हणून संजय शांत झाला। अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय जय रामकृष्ण हरी।